हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की घरातली फॅमिली मेंबर सगळे लपाछपी खेळत असतात. तेव्हा मंजिरी बोलते की एक काम कर वेदा, तू आणि अथर्व जा तुमच्या खोलीत आणि मीरा आणि अनन्याला मी लपवते. तेव्हा अनन्या बोलते की आई तू जरा एक्सायटेड जास्त दिसतेस. तेव्हा मंजिरी थोडी शांत होते आणि बोलते की नाही नाही, ते खूप दिवसातनं खेळत आहेत ना आणि आता त्याच्यावर राज्य आलं म्हणून म्हटलं त्यांना थोडंसं गंमत करूया त्यांची, त्यांना कोणी सापडायलाच नको म्हणून. तेव्हा अथर्व आणि वेदा पटकन त्यांच्या खोलीत जातात. अनन्याला आणि मीराला मंजिरी नर्मदाच्या खोलीत घेऊन जाते. इकडे दादासाहेब शोधत असतात कोण कुठे आणि त्यांना नर्मदा भेटते. तेव्हा ते नर्मदाला पकडतात आणि नर्मदा बोलते की दादा काय मलाच पहिले पकडलं असते. मंजिरी अनन्याला आणि मीराला घेऊन येते. मग नर्मदाचं कपाट उघडं असतं. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी ऐक ना, मी या कपाटात लपते आणि तू दुसरीकडे कुठेतरी लप. तेव्हा मंजिरी बोलते नाही नाही अगं वेदा मगाशी इथेच कपाटात लपली होती ना, तिचं पहिले पकडली गेली तर ते दादासाहेबांना सांगेल की तू इथे आहेस म्हणून. तेव्हा अनन्या बोलते की हो बरं बरं, एक काम करूया मी दुसरीकडे लपते, मीरा तू इथे लप. तेव्हा मीरा बोलते की नाही 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 आई साहेब मी दुसरीकडे जाते. तेव्हा मंजिरी बोलते अगं नको, दादासाहेब आले तर तू पकडली जाशील आणि आपल्याला लपणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मीरा नाही म्हणत असते. आत्या ओरडतील आहो त्यांचं कपाट. तेव्हा मंजिरी जबरदस्ती तिला कपाटात लपवायला भाग पाडते. मंजिरी मीराला कपाटात उभं राहायला लावते आणि पटकन दरवाजा लावते आणि दरवाजा लावून हसत असते. इकडे मीरा वेदाच्या बाहुलीकडे बघते आणि मनात बोलते की वेदाची बाहुली. तेवढ्यात ती बाहुली तिचं काम सुरू करते आणि ती मीराला त्या रिंगणात खेचते. इकडे दादासाहेब दामोदरलाही शोधतात. इकडे वेदा अथर्वला सांगत असते की बाबा मला सांग ना कुठे लपू. तेव्हा अथर्व बोलतो का गं तू त्या पडद्यामागे लप. तेव्हा वेदा बोलते की नाही ना मला बाबा शोधतील, मला दुसरी जागा सांग ना. तेवढ्यात अनन्या पळत येते आणि बोलते की हे तुम्ही दोघं लपले नाही. तेव्हा अथर्व बोलतो की तू इथे काय करतेस. वेदा बोलते की आता तू पण नाही लपलीस. तेव्हा अनन्या बोलते की अगं आई मला बोलली की तू दुसरीकडे लप. तेव्हा अथर्व बोलतो मग मीरा कुठे. तेव्हा अनन्या बोलते की तुमचा विश्वास बसणार नाही, मीरा वहिनी कपाटात लपली आहे, ती पण नर्मदा आत्याच्या. तेव्हा वेदा बोलते की माझी बाहुली पण तिथेच आहे. तेवढ्यात अथर्वला काहीतरी शंका आल्यासारखं होतं. अथर्व शांत होतो. इकडे मीराला पुन्हा कमी रक्तचापाचा त्रास सुरू व्हायला लागतो आणि मंजिरी बोलत असते की आता फक्त 1 मिनिट ही मीरा या बाहुलीसोबत राहील. इकडे मीराला खूपच त्रास व्हायला लागतो. मंजिरी नंबर काउंट्स करत असते. इकडे अथर्व वेदा आणि अनन्या जागा शोधत असतात. तेवढ्यात दादासाहेबांचा आवाज येतो वेदा अनन्या. तेव्हा वेदा बोलते बाबा मी आऊट होऊन जाईल, मी पटकन लपते जा. तेव्हा वेदा पटकन पळून जाते. अनन्या बोलते की दादा मी कुठे लपू. तेव्हा अथर्व बोलतो की जा तू तिथे जा पडद्यामागे लप. आणि अथर्व बोलतो आता मी कुठे लपू. तेव्हा अनन्या बोलते की तू जा मीरा बहिणीसोबत कपाटात. तेव्हा अथर्व बोलतो की वेडीस का तू. तेव्हा अथर्व बोलतो मी बेडखाली जातो. तेव्हा अथर्व बेडखाली लपायला जातो. तेव्हा अनन्या त्याला तिकडनं खुणवत असते पडद्यामागून की दादा तू तू जा बहिणीसोबत कपाटात. तेव्हा अथर्व बोलतो गप. तेवढ्यात दादासाहेब आतमध्ये येतात आणि बोलतात की हा अनन्याचा परफ्यूमचा स्मेल आहे. अनन्या कुठेही बोल पटकन. तेव्हा दादासाहेब बोलतात की कोणीच आवाज देत नाही. तेव्हा अथर्वला क्लिक होतं की मी आणि कपाटात. तेव्हा अथर्वच्या चेहऱ्यावर स्माईल येते. इकडे मंजिरी बोलत असते की आत्ता मीराला मारण्याची चांगली संधी सापडून आली. तेव्हा ती 25-26 अशा काउंट करत असते नंबर. तेवढ्यात दादासाहेब त्या खोलीत येतात आणि बोलतात की ह्या खोलीत कोणीच सापडत नाही आहे. आणि दादासाहेब बघतात तेव्हा मंजिरी थोडी शांत होते. दादासाहेबांसोबत अंबिकाही फिरत असते. तेव्हा मंजिरी पटकन दादासाहेबांना बोलतात की अहो तुम्ही. तेव्हा दादासाहेब बोलतात की कपाटात बघतो. तेव्हा मंजिरी बोलते अहो कपाटात कोण असणार आहे. तेव्हा दादासाहेब थोडे शांत होतात आणि बोलतात की नाही का. तेव्हा मंजिरी बोलते की अहो तुम्ही स्टोअररूममध्ये शोधा, स्टोअररूममध्ये मी पाहिलं होतं ते, पण सांगू नका हां मी सांगितले म्हणून. तेव्हा दादासाहेब जातात आणि पुन्हा येतात आणि मंजिरीला मागून खांद्यावर हात ठेवून बोलतात थँक्यू चिरतरुणी. आणि दादासाहेब तिथून स्टोअररूममध्ये बघायला जातात. तेव्हा दादासाहेब गेल्यावर मंजिरी बोलते की चिरतरुणी तर मी होणारच आहे दादासाहेब. आता फक्त काही सेकंद 44-45 आणि मग मीरा तिच्या लाडक्या बहिणीकडे जाणार. इकडे मंजिरी 49, 50, 56 पूर्ण असे आकडे मोजत असते. फक्त काही 2, 3, 4, 5 सेकंड राहिलेले असतात. तेवढ्यात देवी आजी उठते आणि देवी आजी स्माईल करते आणि ती देवी आजी महागौरी मातेचं रूप धारण करून आशीर्वाद देते. तेवढ्यात अथर्व पळत पळत येत असतो. अथर्व पटकन येतो. तेव्हा मंजिरी बोलते अरे अथर्व तू काय करते. तेव्हा अथर्व बोलतो की मी कपाटात लपतोय. आणि तेव्हा मंजिरी बोलते अरे कपाटात. तेव्हा अथर्व बोलतो हो इट्स अ गुड आयडिया, पण तू कोणाला सांगू नकोस. आणि अथर्व पटकन कपाटात घुसतो. तेव्हा मंजिरीचा संताप अनावर होतो. तेव्हा मंजिरी बोलते की फक्त 4 सेकंद राहिले होते. मंजिरी संताप करत करत तिथून निघून जाते. देवी आजी इकडनं आशीर्वाद देते. तेव्हा अथर्व मीराला आवाज येतो मीरा
मीरा आणि त्या बाहुलीची सगळं जे काही मीराला घेरलं असतं ते गायब होतं. तेव्हा अथर्व बोलतो मीरा मीरा. मीराला हात लावतो. तेव्हा मीरा थोडी जागसूत होते. तेव्हा ती अथर्वकडे बघते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा इथे लपायला लावलं तर झोपायला नाही. तेव्हा अथर्वला मीरा बोलते की तेव्हा मीरा बोलते पण तुम्ही इथे. तेव्हा अथर्व बोलतो की मी इथे, मला अनन्याने सांगितलं कपाटात लपायला. तेव्हा मीरा बोलते आणि आपल्याला कोणी बघितलं तर. तेव्हा अथर्व बोलतो की हां, आपल्याला कोणी बघितलं तर काय, मग आपल्यावर राज्य येईल. तेव्हा मीराही हसते आणि अथर्वही हसतो. तेव्हा अथर्व बोलतो बाय द वे ही जागा आवडली मला, मी इथे आयुष्यभर या कपाटात तुझ्यासोबत राहायला रेडी आहे. तेव्हा मीरा बोलते खरंच, म्हणजे आवडेल तुम्हाला. तेव्हा अथर्व बोलतो का नाही आवडणार, जर आपण इथे एकमेकांजवळ आयुष्यभर असं राहणार असू तर का नाही आवडणार, मला नक्कीच आवडेल. तेव्हा मीरा लाजते आणि वळायला लागणार तेव्हा ती थोडीशी पडणार. तेवढ्यात अथर्व तिचा हात पकडतो आणि मीरा लाजते. इकडे दादासाहेब हॉलमध्ये येतात आणि बोलतात की अनन्या, वेदा पटकन या हां बाहेर लवकर. तेव्हा दादासाहेब बोलतात की तुम्ही चीटिंग करू नका हां, मी तुम्हाला पकडले, लवकर बाहेर या पटकन. तेव्हा वेदा बोलते काय आत्या, तुला ना खेळताच येत नाही, तुझ्यामुळे पकडली गेली मी. तेव्हा अनन्या बोलते अगं पण मी काय करणार, मला शिंक आली होती. तेव्हा दादासाहेब बोलतात की इथे माझी दमशाक झाली, त्याचं काय, अख्खं स्टोअर रूम शोधून काढलं मी. तेव्हा वेदा बोलते पण आम्ही तर तिथे नव्हतोच. तेव्हा दादासाहेब बोलतात या तुझ्या आजीने गंडवलं मला, ही स्वतः तर खेळत नाही पण सगळा खेळ हीच करते. तेव्हा नर्मदा आणि दामोदर लगेच एकमेकांकडे बघतात. तेवढ्यात मंजिरी मनात बोलते तरीही सगळा खेळ फसला माझा. तेवढ्यात अनन्या बोलते की आई बरं झालं हं, तू बाबांना भुलवलंस म्हणून आम्ही दोघं लवकर पकडलो नाही गेलो. तेव्हा वेदा बोलते बाबा अजून तुमचा राज्य संपला नाही हं, आईबाबांना शोधायचं आहे अजून. तेव्हा दादासाहेब बोलतात अरेच्छा ते दोघं राहिलेच, त्या दोघांना शोधायचे की नाही अजून, कुठे आहेत ते कुठे. तेव्हा अनन्या बोलते बाबा ते लवबर्ड्स आहेत, ते तुमच्या हाती लागणार नाही, उडाले भुरकन. तेव्हा दादासाहेब बोलतात हां कसे उडाले, शोधून काढतो बघ आता. तेव्हा वेदा बोलते आत्या बाबा थकले ना, आपण सांगून देऊया का. तेव्हा अनन्या बोलते की खरंच सांगूयात का. तेव्हा वेदा हो बोलते. तेव्हा अनन्या बोलते बाबा लवबर्ड्स आहेत ना, नर्मदा आत्याच्या कपाटात लपले. तेव्हा नर्मदा चिडते आणि बोलते काय. तेव्हा नर्मदा जायला लागते. अंबिकालाही हसायला येत असतं. तेव्हा नर्मदा जायला लागते. तेव्हा दादासाहेब बोलतात थांब. तेव्हा नर्मदा बोलते की दादा आता माझ्या खोलीत पण मी जायचं नाही का. तेव्हा दादासाहेब बोलतात थांब, तू जाऊ नको लगेच. तेव्हा दादासाहेब बोलतात अनन्या आता त्या दोघांचं लंच पण कपाटात पाठवून दे. तेव्हा नर्मदा खोलीत जायला लागते. तेव्हा दादासाहेब बोलतात ही गेली खोलीत. तेव्हा ते सगळे हसायला लागतात. इकडे अथर्व आणि मीरा मस्त गप्पा मारत असतात. तेव्हा अथर्वला अवघडल्यासारखं होत असतं. तेव्हा मीरा बोलते काय झालं, अवघडल्यासारखं होतं आहे का. तेव्हा अथर्व बोलतो हां. तेव्हा मीरा बोलते की इथे ठेवतात का हात. तेव्हा अथर्व बोलतो की हो. तेव्हा अथर्व मीराच्या खांद्यावर हात ठेवतो. मीरा लाजत असते. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व बोलतो नाही. तेव्हा मीरा बोलते आहात तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो हो, पण तू मला वेदाचे बाबा नाही म्हणायचंस, तू मला अथर्व म्हणायचंस. तेव्हा मीरा बोलते हो काही काय, मी तुम्हाला नावाने कसे हाक मारू. तेव्हा अथर्व बोलतो अगं बायको आहेस ना माझी, सो यापुढे नो वेदाचे बाबा, फक्त अथर्व. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे, पण आपण दोघी असू तेव्हाच. तेव्हा अथर्व बोलतो का, सगळ्यांसमोर का नाही. तेव्हा अथर्व बोलतो अच्छा, सगळ्यांसमोर आय लव्ह यू बोलू शकतेस, सगळ्यांसमोर तुझं प्रेम व्यक्त करू शकतेस आणि सगळ्यांसोबत समोर अथर्व बोलायला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मीरा बोलते काही काय, सगळ्यांना नाही आवडणार. तेव्हा अथर्व बोलतो मला आवडेल, नवरा आहे तुझा मी, आणि बायकोने नवऱ्याचं ऐकायचं असतं. तेव्हा अथर्व बोलतो काय यापुढे काय. तेव्हा मीरा बोलते अथर्व, आणि मीरा लाजते. तेव्हा अथर्व बोलतो तू लाजतेस ना तेव्हा मला खूप आवडते. तेव्हा मीरा अथर्वला हक करते. तेव्हा अथर्व बोलतो की दोघंही डोळे मिटतात. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा असं वाटतं ना सगळं विसरून तुझ्या मिठीत राहावं असं. तेव्हा मीरा थोडा वेळ अथर्वला हक करते आणि बाजूला होते आणि बोलते की अहो कोणीतरी बघतंय आपल्याला. तेव्हा अथर्व बोलतो इथे कोण बघतंय. तेव्हा मीरा बोलते ठमी. तेव्हा अथर्व बोलतो ती बघते आपल्याला. तेव्हा अथर्व बोलतो थांब. तेव्हा मीरा बोलते काय करता. तेव्हा अथर्व ती बाहुली घेतो. तेवढ्यात नर्मदा तिथे येते आणि नर्मदा बोलते की माझं रूम, माझं कपाट. तेव्हा अथर्व ती बाहुली घेऊन कपाटाचा दरवाजा उघडून ती बाहुली बाहेर फेकतो. तेवढ्यात ती बाहुली नर्मदाच्या गळ्याशीच लागते. तेव्हा नर्मदाचा गळा ती घट्ट पकडते. तेव्हा नर्मदा बोलते माझा गळा सोड सोड. तेवढ्यात अथर्व आणि मीरा घाबरून पटकन दरवाजा ओपन करून बाहेर येतात. तेव्हा नर्मदा बेडवर पडलेली असते आणि ती बाहुली तिला गळ्याला पकडून तिच्या मानगुटीवर बसलेली असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.